नमस्कार मित्रांनो, आज होळीच्या निमित्ताने अपडेट मिळाला आहे, त्यामुळे वाकरोड लेणीचा प्लॅन ठरवलेला आहे. तर आज आम्ही वाकरोड लेणीला जाणार आहे. तर इथून पनवेलला, दादरमधून पनवेलला जाणार आहे. पनवेलवरून माझा मित्र जो आहे हर्षवर्धन जाधव, तो आणि मी पनवेलवरून वाकरोड लेणीला मार्गस्थ होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता आपण खारबाची वाडी ह्या गावामध्ये पोहोचलोय. इथून आपल्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी एक अर्धा तास वॉकिंग डिस्टन्स आहे. त्यानंतर आपण ह्या वाकरोड लेणीवरती पोहोचणार आहोत. मित्रांनो, मी आणि आमचे सहकारी मित्र हर्षवर्धन जाधव सर, सर्वांना जय भीम. जय भीम आहे सर. आम्ही लेणी संवर्धनाचं देखील कार्य करतो आणि आज आम्ही खारबाची वाडी ह्या गावामध्ये आलेलो आहोत. तर आमच्या पाठीमागे जिल्हा परिषदची जुनी शाळा पाहायला मिळते तुम्हाला, पण ह्याच्या बॅक साईडला नवीन शाळेचं काम झालेलं पाहायला मिळते. तर मी आणि हर्षवर्धन जाधव आम्ही दोघेही वाकरोड लेणीला जाणार आहोत आता, आणि तिथे जाऊन त्या लेणीचा जो काही इतिहास आहे, जो काही आढावा आहे, तो आढावा आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आम्ही निघतोय वाकरोड लेणीकडे. तर प्रस्थान करूया. पुढे आलं की एक छोटी पायवाट लागते, जी पायवाट आपल्या लेणीपर्यंत घेऊन जाते. तर ह्या पायवाट्याने आपण लेणीकडे निघालेलो आहोत. पूर्णतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे रान पूर्ण हिरवं असेल, हिरवाईने नटलेलं असेल, खूप छान आणि सुंदर असेल. पण आता सध्या ते वेगळ्या परिस्थितीमध्ये त्या पायवाट्याने आपण थोडं पुढे आलोत की आपल्याला मैदानी सपाटी भाग टेकडीवरचा पाहायला मिळतो. ह्या टेकडीवरच्या भागामधून आपल्याला डॅमचा परिसर पाहायला मिळतो आणि ह्या झाडीच्या मधून आपल्याला पायवाट पाहायला मिळते. ती पायवाट आपल्याला लेणीकडे घेऊन जाणार आहे. तर आपण ह्या परिसराचा आनंद घेऊन पुढे आपल्या मार्गावरती निघण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच पायवाट्याने आपण थोडं जर पुढे आलो तर एक डोंगराची छोटी कडा लागते. त्या कडेच्या माध्यमातून आपल्याला पुढे रस्त्याच्या बरोबरीने पुढे चालायचं आहे. तो रस्ता आपल्याला लेणीपर्यंत घेऊन जातो. तर मी आणि माझे मित्र हर्षवर्धन जाधव आम्ही दोघेही ह्या रस्त्याच्या माध्यमातून लेणीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अशा परिस्थितीमध्ये अनेक वन्य प्राणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे आणि पुढे मार्ग काढायचा आहे. मित्रांनो, आपण फायनली वाकरोड लेणीवरती आलोय. जवळजवळ पेन पासून 15 ते 16 किलोमीटर आतमध्ये आल्यावरती वाकरोड गाव लागतं. त्या वाकरोड गावाच्याही पुढे खारबाची वाडी म्हणून एक छोटंसं गाव लागतं. त्या गावामधून आपण 2 ते 3 टेकड्या हा क्रॉस करून जंगल ट्रेक करून आपल्याला ह्या लेणीपर्यंत पोहोचावं लागतं. तर ह्या लेणीच्या समोरच्याच बाजूला आपल्याला हटवणे डॅम लागतो आणि ह्या हटवणे डॅम मध्ये प्रामुख्याने पूर्ण पाण्यामध्ये भरल्यावरती पावसाळ्यामध्ये ही लेणी पूर्ण पाण्याखाली जाते. तर आपण ही लेणी आता पाहतोय. मित्रांनो, लेणीच्या दर्शनी भागात आपण आल्यावरती आपल्याला 2 स्तंभ खूप सुंदर असे पाहायला मिळतात आणि ह्या स्तंभाचे जे आकार आहे किंवा रचना आहे, ही रचना प्रामुख्याने अजिंठा आणि वेरूळ ह्या दोन्ही लेणीशी मिळती जुळते पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला मुंबईमधील कोंडिवटी लेणीमध्ये सुद्धा आपल्याला असे स्तंभ पाहायला मिळतात आणि अशा ज्या समकालीन लेण्या आहेत त्या समकालीन लेण्यामध्ये आपल्याला स्तंभ पाहायला मिळतात. पण प्रामुख्याने आपण ह्या स्तंभावरून सांगू शकतो की वाकाटक किंवा चालुक्य यांच्या काळामध्ये ह्या लेणीचं काम झालं असावं. आणि साधारणतः जे स्तंभ आहेत, हा जो उजव्या बाजूचा जो स्तंभ आहे, वरच्या बाजूची जी नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते, वरच्या बाजूला जे आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते ते खूप सुंदर आहे. त्याच्या खाली आपल्याला आमलक पाहायला मिळते. त्या आमलकाला देखील 16 आरे आहेत. त्याचबरोबर जर आपण ह्या बाजूला पाहिलं तर आपल्याला ह्या स्तंभावरती कमल पुष्पाच्या पाकळ्या सुंदररित्या कोरीव आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या स्तंभावरती जर आपण प्रामुख्याने जर लक्ष दिलं तर 16 कोणाचा हा स्तंभ म्हणजे 16 तत्वांचा असा हा स्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खालच्या बाजूला चौथारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण ह्या डाव्या बाजूचा जर स्तंभ पाहिला तर ह्या ठिकाणी देखील चौथारा आहे. त्याच्या वरच्या बाजूला 16 आऱ्याचा मधला भाग आहे स्तंभाचा. त्याच्यावरती आपल्याला अमलक आणि हा जो वरचा चौथाऱ्याचा आपला भाग आहे, वरचा भाग आहे, तो आपल्याला भाग पाहायला मिळतो. तर खूप सुंदर असे स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. लेणीच्या जर आतील भागात जर आपण आलो तर आतील भागात आल्यानंतर आपल्याला एक छोटासा सभा मंडप पाहायला मिळतोय. खूप सुंदर असा आहे. त्याच्यावरती स्थानिकांनी काहीतरी लिहिलेलं आहे
त्याचबरोबर या ठिकाणी खूप सुंदर असं कोरीव काम झालेलं पाहायला मिळतं. असं शिल्प वगैरे बाकीच्या गोष्टी या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण जे स्तंभावरचं काम आहे ते खूप सुंदर आणि खूप छान केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या लेणीमध्ये आपण पाहू शकतो की सभामंडप खूप सुंदर आहे आणि लेणीच्या आतून बाहेरचा जो परिसर आहे तो खूप सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान आणि खूप सुंदर आहे असा आहे हा लेणीचा परिसर. मित्रांनो, लेणीच्या वरच्या बाजूला जर आलो डाव्या साईडला तर आपल्याला थोडासा ही छोटी कडा चढून वरती जायचं आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला ही जी कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय हा अर्धवट स्वरूपाचा कक्ष पाहायला मिळतोय, भिक्षू निवास पाहायला मिळतोय. ह्या लेणीचं अर्धवट काम राहिलेलं आहे आणि काही कारणास्तव अथवा पाण्याच्या अडचणीमुळे, पाण्याचा प्रवाह जास्त असल्या कारणामुळे ह्या कक्षाचं काम अर्धवट राहिलं असेल किंवा त्याला वैयक्तिक दुसरंही कारण असू शकतं लेणी अर्धवट राहण्याचं. ही लेणी आपल्याला अर्धवट स्वरूपात पाहायला मिळते. लेणीच्या उजव्या बाजूस जर आपण आलो तर आपल्याला ह्या ठिकाणी एक छोटा कक्ष अथवा भिक्षू निवास कोरण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, पण ते काही कारणास्तव अर्धवट राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्णतः अर्धश्वास राहिलेले हा कक्ष आपल्याला पाहायला मिळतो. तर प्रामुख्याने जी लेणी आहे ती आपण 2 स्तंभ असलेला जो सभामंडप आहे तीच प्रामुख्याने वाकूळची लेणी म्हणून हा गट आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आता लेणीच्या सानिध्यात आहोत. लेणीमध्ये आल्यानंतर आम्ही थोडासा इथे साईडला विश्राम केला आणि दिवसभर आम्ही जेवलो नव्हतो तर आम्ही इथे जेवण केलं मस्त. आता रिलॅक्स झालं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.